जय शिवराय. सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. मागील 20 वर्षापास शिवराज्याभिषेक सोहळा 351वा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त स्थळ क्रांती चौक येथे रक्तदान सोहळा व अन्नदान सोहळा आयोजित केला होता. दरवर्षीप्रमाणे आज मागील 20 वर्षापासून आम्ही सर्व शिवभक्त, आम्हाला मदत करणारे लाखो शिवभक्त, आज त्यांच्या आशीर्वादाने मी आज सामान्य शिवभक्त आज 20 वर्षापूर्वी अविरतपणे कार्य करतो. माझं काम नव्हे तर मला जे लोक पाठिंबा देतात त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज 20 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज काम अविरतपणे करत आलो आहे. शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करत आहे. तर पांडुरंगराजे म्हटले की म्हणजे शिवाजी महाराज काय होते, काय प्रेरणा त्यांची आहे. आज 400 वर्षानंतर सुद्धा त्यांची जादू ही उत्तरोत्तर वाढत चाललेली आहे. महाराज म्हटलं की अंगातलं रक्त सळसळतं, महाराज म्हटलं की प्रेरणा मिळते, महाराज म्हटलं की जोश मिळतो. आणि पांडुरंगराजेंचं विशेष पण अभिनंदन की पांडुरंगराजे हा सोहळा अविरतपणे आयोजित करत आहे. त्यांचे मनशा शतशः अभिनंदन आणि धन्यवाद. हा सर, कुठल्या बाजूला, पंपाच्या बाजूला सर्व छत्रपती संभाजीनगरवासी, ते बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रवासी, देशातील व जगभरातील सर्व नागरिकांना शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं खूप शुभेच्छा देतो. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत हा छत्रपती शिवाजी महाराज आपण ही तयारी, बाकी इतर उत्सव आपण एक दिवस पहिले सुरू करतो, 2 दिवस, परंतु ही तयारी करत असताना पांडुरंगी राजे आहेत, त्यांच्यासारखे अनेक शिवभक्त व आमच्यासारखे शिवप्रेमी अनेक दिवसापासून आम्ही या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असतो. आणि या छत्रपती संभाजीनगरमधील हा आमच्यासाठी सर्वचे सर्व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे या आमचे नगरसेवक, आमच्या जीवनातला अविस्मरणीय क्षण म्हणजे हा क्रांती चौकचा जो पुतळा राजेंचा तो बसवण्यामध्ये आमचा कुठं ना कुठं आम्ही ठराव घेण्यामध्ये असेल, कुठं या नियोजनामध्ये असेल, समितीची कमिटीमध्ये असेल, हा आमच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण आहे की याचा आम्ही साक्षीदार आहोत. आणि पुतळा बसवताना तर आपण बघितलं अविस्मरणीय कार्यक्रम झालेला आहे. आणि असेच कार्यक्रम मोठमोठ्या प्रमाणात होत राहतील. याच धर्तीवरती टीव्ही सेंटर चौकामध्ये देखील संभाजी महाराजांचा मोठा पुतळ्याचं देखील काम सुरू आहे. तिथे देखील अप्रतिम असे दरवर्षी कार्यक्रम होतात. पुढे ते देखील अनेक वर्षानुवर्ष होत राहतील हेच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. व हा कार्यक्रमाचं नियोजन अनेक वर्षापासून आमचे मित्र पांडुरंगराजे पाटील करतात. यांना देखील खरंच प्रेरणा, उत्साह त्यांचा असाच कायम राहावा हीच मी प्रार्थना करतो व परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.